हॅलो 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 हालो चिक हालो चिक हालो हालो सेव्हन्टीन 17 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला आरामसाठी या बॉल हॅलो आडव्या हॅलो वाटतं केला मैदानाच्या आतमध्ये हॅलो चांगला स्ट्रोक हवाई आला हॅलो आसमानी हॅलो टोला हॅलो गगनवेदी गगन चुंबी सिक्स हॅलो 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 हालो चिक हॅलो हॅलो हालो चिक हालो चिक षटकार आपण पाहताय षटकार आपण पाहताय बॅट्समन आरामच्या मॅटमधून हा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला हॅलो आडव्या हॅलो पाटणं हॅलो हॅलो हालो चिक हालो चिक हालो चिक हालो चिक हालो हालो धफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 23 23 धावा षटक क्रमांक याच दरम्यान दुसरं देखील कंप्लीट झालं आपण पाहत आहे धफलकावरती 23 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती या यश डोंगरेला आपण पाहताय षटक क्रमांक पहिलं हाताळलं सुशीलनं तदनंतर दुसरं षटक हाताळलं यशनं आणि आता तिसऱ्या षटकामध्ये यश डोंगरेला आपण पाहता हे दोन दिग्गज संघ आज एकमेकांच्या विरोधात दोन हात करत असताना आपल्याला पाहायला मिळतात तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये यश डोंगरेला आपण पाहताय त्याच्या विपक्षात त्याच्या विरोधात आपण पाहताय स्ट्राईक इनला बॅटर तयार सोयल पहिला बॉल तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल फुलोर लेनचा बॉल आपण पाहता बॅट्समन बीट मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर बीट आणि इथे बघता बघता बॉल बाउंड्री लाईन लगत आपल्याला पाहायला मिळाला नशीब साथ देत नाहीये स्टार 11 महापोलिया टीमचा आणि बघता बघता दोन धावा या दरम्यान एकवटल्या गेल्या दोन धावेच्या साथीने 25 यस आजच्या दिवसामध्ये 3 ऑफिशियल पंच आपण पाहत आहे अंपायर मेन अंपायरच्या भूमिकेत आपण रॉकी अंपायरला पाहताय त्यानंतर लेग
आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज आदित्यच्या बॅटमधून यावेळेस देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक 38 सर्कलच्या वरून बॉलला उडवलाय बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक धमाका सलगचा हा दुसऱ्या गणागणाती प्रहार चौका दोन बॉल दोन चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या फलंदाज आदित्यच्या बॅट मधून षटक क्रमांक याच दरम्यान तिसरा देखील कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागला गेला 39 39 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात येस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला आई गावदेवी महापोली आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला साई देवा वडाचा पाडा तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच या इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत स्ट्राइक इनला आदेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहताय रोहन 40 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात चांगला बॉल आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन हरकत करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय सिंगलचा प्रत्युत्तर डॉट न दिलाय निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आदेशला पण पाहताय आदेशचा जर विचार करायला गेला तर आदेशनं 2 बॉल फेस केलेत आणि त्याच्या बॅटमधून 8 धावा आपण पाहिल्यात अर्थात 2 चौकार आदेशनं देखील ठोकलेत फुल टॉस फुल टोल वसूल करत असताना बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका आपल्याला पाहायला मिळतोय 6 षटकार आला आदेशच्या बॅट मधून पहिले 2 बॉल 2 चौकार आणि या बॉल वरती आता आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना हा सिक्सर आला सिक्सरच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 46 46 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला शेवटचा षटक आपण पाहत आहे पूर्वार्धाचा खेळ याच दरम्यान चालू आहे आणि या पूर्वार्धाच्या खेळातील हे स्लॉगवरचं डेथ ओव्हर हाणामारीचं षटक आपण पाहत आहे तिसऱ्या बॉलवरती षटकार मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतोय आदेश आता कमबॅक करावं लागेल रोहन या गोलंदाजाला यावेळेस देखील आडवा बाटण्या केसला फिल्डर तैनात तू शेर तुम्ही 1.25 शेर असं सांगत असताना ठोसा हिट का जवाब 72 से त्या षटकाराचा क्विकली रिप्लाय देत असताना इथे विकेट संपाती न्यू बॅटर अमनला पण पाहताय स्ट्राइक इनला आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न फटका फसलाय मैदानाच्या आतमध्ये बॉल लोमास लाड मध्ये चाललाय बघता 2 धावा कंप्लीट तिसरा प्रयत्न होईल का तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज पहा चला न्यू बॅटर लगेच इंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये आजचा दिवस क्रमांक 2 आपण पाहताय आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच पहिल्या मॅचचा हा पूर्वार्धाचा खेळ आपण पाहता पहिलं सत्र पहिल्या सत्रातील शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील हा शेवटचा बॉल चला महापोली टीमचे कॅप्टन आणि
वडाचा पाडा टीमचे कॅप्टन, दोन टीमचे कॅप्टन लगेचच या. गावदेवी महापोली आणि साईदेवा वडाचा पाडा या दोन टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. हे दोन दिग्गज संघ आज एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला देखील शफलून आज स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये आडव्या बाटण्या खेळायचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होईल का, नकार दिला आणि ते बघता बघता धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. सत्र क्रमांक संपलं पहिलं आणि या पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागला गेल्यात. तर तब्बल 49 आणि या 50 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. ते क्षेत्ररक्षण करत असताना तर चला नेक्स्ट मॅच साई देवा वडाचा पाडा टीम आणि आई गावदेवी महापोली संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तर महापोली बी संघाचे कॅप्टन आलेले आहेत या ठिकाणी. तर त्यांच्या विरोधात साई देवा वडाचा पाडा टीमचे कॅप्टन आपण या लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी मध्यंतरमध्ये टॉस होतो. लक्ष असू द्या दोन्ही टीम आपण फास्टली या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण पाहता हजारे बंधूंच्या वतीने आपण हा टॉस बॉक्स, तदनंतर गावदेवी खांडपे संघाच्या वतीने आपण पाहता खेळाडू कक्ष, तदनंतर जय बजरंग खांडपे संघाच्या वतीने समालोचक कक्ष. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. तर चला टीम वडाचा पाडा टीम आपण आपल्या कॅप्टनला पाठवा टॉस करण्याकरिता या ठिकाणी टॉस आपण करणार आहात. तर त्याच दरम्यान आम्ही मान्यवर जितू दादा वसंत हजारे यांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. आपल्या शुभ या ठिकाणी आपण टॉस करणार आहात. तर या जितू दादा. तर जितू दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी जॉईंट आहेत. त्याच दरम्यान मान्यवरही आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नक्कीच दादांना विनंती असेल नक्कीच या ठिकाणी टॉस मात्र स्विन करायचा आहे. हेड अँड टेल यस कॉल करतील या ठिकाणी वडाचा पाडा टीमचे कॅप्टन. यस स्विन द कॉइन. हेड असा कॉल आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय टीम महापोली बी संघानं. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर सामना 4 षटकांचा असेल. टॉस जिंकलाय, आपला निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय. सकाळचा सत्र आहे. खरं तर आजच्या दिवसातील आपण हा दुसरा धाडसी निर्णय पाहता, परंतु बॅटिंग करायचे. समोरचा संघ देखील चांगला आहे. या टीमच्या आधी तुमची कधी मॅच झाली आहे का? झाली, परंतु आता या मॅच मध्ये तुम्ही समोरच्या टीम विरोधात तुम्ही किती धावसंख्या टार्गेट कराल? तरी पण 50-60 म्हणजे जर चांगली धावसंख्या एक मोठे टार्गेट म्हणावं लागेल. परंतु आता ही टार्गेट तुम्हाला मैदानाच्या आत उभी करायचे. मग कोणत्या फलंदाजांकडून तू अपेक्षा करशील? आदित्य, सूरज, सागर, दीपक. म्हणजेच बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. खरं तर तुम्ही या मैदानावरती आलात. या मैदानावर तुम्ही आधी कधी खेळलात का? नाही, पहिला दिवस. या ठिकाणी आलात. खरं तर मैदान पाहू आणि आमचं हे आयोजन पाहून तुला कसं वाटतंय? काय म्हणशील या आयोजनाविषयी? मस्त आहे आयोजन, खूप छान. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच साठी तुला शुभेच्छा असतील. तर आपण जाऊयात वडाचा पाडा टीमच्या कॅप्टनकडे. जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. परंतु पाहिजे ते मिळालंय. समोरचा संघ देखील स्ट्रॉंग आहे. याआधी मॅच झाले, परंतु याआधी मॅच मध्ये कोणता संघ जिंकला होता हे ऐकायला मला आवडेल. नाही, मॅच पहिल्यांदाच मॅच होती. ओके, तर 4 षटकांचा सामना. समोरच्या टीमला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 30 ते 35. मग कोणते गोलंदाज असतील जे तुम्हाला या खेळपट्टीवरती मदत करतील? गोलंदाज तर वेदांत आहे, योगेश आहे, रोहित आहे, मी स्वतः आहे. म्हणजे चांगला बॉलिंग गट आहे. खरं तर या स्पर्धेत तुम्ही आलात. इथे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आणि आयोजनाविषयी तू काय म्हणशील दादा? आयोजनाच्या बद्दल तर काही बोलू शकत नाही, कारण इथे ग्राउंड छान आहे आणि गाव काय लांब नाहीये, जवळच आहे. त्यामुळं प्रत्येक जण एकमेकाला ओळखतोय आणि इथे खेळायला संधी दिली त्यांचं मनापासून आभार मानतोय. नक्कीच, थँक्यू सो मच. तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आपण सन्मान करणार आहोत. तर यस टॉस मध्ये आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय टीम गावदेवी महापोली बी या संघानं. खरं तर टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय, एक धाडसी निर्णय या संघाच्या वतीने आलाय. आपण जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक श्रवण धुमाळे सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
येस थँक्यू. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहताय स्ट्राईक एंडला रोहन आणि नॉन स्ट्राईक एंडला निखिलला आपण पाहताय. रोहनच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती 4 धावा आणि सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहताय सोहेल. पुन्हा एकदा दुसरा बॉल. या वेळेला क्या बात आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळी नरोवर सलगचा हा दुसरा तडाखा आणि हा दुसरा चौकार. पहिला सामना आपण पाहताय एनआर बोरपाडा बी आणि त्यांना फाईट करतोय स्टार 11 महापोली या दोन टीमच्या दरम्यान. मॅच नंबर 1. तदनंतर दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल साईदेवा वडाचा पाडा आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी महापोली. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रकाश स्मृती धोंडा वडवले आणि महापोली स्पोर्ट्स महापोली. आणि चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय वाघोबा लाभ आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला वाघिवली. 2 बॉल 2 चौकार आलेत रोहनच्या बॅटमधून. तिसरा येईल का. फटका फसलाय आणि एक लॉलीपॉप झेल इथे कॅरी करत असताना धक्का लागलाय. हा तब्बल पहिला फलंदाज बा. पहिले 2 बॉल राहिले बॅट्समन रोहनच्या नावावरती. पण त्यानंतर हा तिसरा बॉल राहिला गोलंदाज सोहेलच्या नावावरती. तिसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. येस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला यश डोंगरेला आपण पाहताय. दौकुरा त्याचा फलंदाज आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा जरूर राहिला होता यश. पण आता बॅटिंग मध्ये कमबॅक करावा लागेल. 14 बॉल. यावेळेला देखील आडवा बाटना सॉफ्टन खेळला मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर एकदम कम्प्लीट आणि एकाच धाव्यानं इथे स्वतःचं अकाउंट ओपन केलंय बॅट्समन यश डोंगरेनं. लक्षात विचार करायला गेला तर 50 धाव्यांचं लक्ष अर्थातच 12.50च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. एनआर बोरपाडा या टीमला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा संघ आपण पाहत आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. स्ट्राईक एंडला सलामी वीर निखिल. पहिला बॉल फेस करत असताना आडवा बाटणं हा स्ट्रोक खेळला मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट वेगानं चेंडू पर्यंत फिल्डर पोहोचला. एकदम कम्प्लीट झाला दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कम्प्लीट. तिसरीचा प्रयत्न बघता बघता ही तिसरी देखील धाव झाली कम्प्लीट. गुड रनिंग विथ द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 बॅटरच्या आतमध्ये हे चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. एक शॉट असेल अर्थात 2च धावा या बॉलवरती ऍड केले जातील आणि या 2 धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय तो 11 अंकावरती. येस कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. एक अचूक निर्णय प्रत्येकापर्यंत पोहोचवला जाईल आमच्या ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आमच्या पंचांनी देखील कव्हर केल्या गेल्यात आणि त्यांच्याकडे देखील एक दांडगा अनुभव. 11 धावा. शेवटचा बॉल. बाचीकडे बॉल मागे चाललाय. शॉट फाईन लेग रिझर्व मध्ये फिल्डर आपण पाहिला. बघता बघता या शेवटच्या बॉलवरती चिकी सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या साथीने षटक क्रमांक या दरम्यान पहिला कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या तब्बल 12. लक्ष 50 12 लागल्या गेल्यात. 38 अजूनही बनवायचे आहेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 38 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स.
हसनेनला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालाय. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये 18 मध्ये 38 डिफेंड करायच्यात स्टार 11 महापोली या टीमला आणि इनार बोरपाडा या टीमला देखील 18 मध्ये 38 धावा चेस करायच्यात. या 38 धावा खऱ्या अर्थानं चेस केल्या जातील की या 38 धावा डिफेंड केल्या जातील याचं उत्तर या येणाऱ्या 18 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक हसनेन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती धावकर त्याचा फलंदाज स्ट्राईक इनला यश डोंगरे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल चांगला बॉल भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेग टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि हा पहिला बॉल आला डॉट. 18 मध्ये 38 ची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव आला. 17 मध्ये 38 बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये सलाम वीर ज्याच्या बॅट मधून एक 2 धावा आपण पाहिलं अर्थातच निखिलला आपण पाहता पहिला फलंदाज बाद झाला रोहन त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण जरूर पाहिले होते पण आता पूर्णपणे जबाबदारी यश आणि निखिलच्या खांद्यावरती आहे. आणखीन एक सलगचा दुसरा डॉट बॉल आपण पाहताय. अगदी जणू काय बॅटरला डॉमिनेट करतोय गोलंदाज हसनेन. चर्चा करत होतो या स्पर्धेची आपण पाहता जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे समालोचक कक्ष आपण पाहताय. त्यानंतर त्याचबरोबरीनं गावदेवी खांडपे खेळाडू कक्ष आपण पाहताय. त्यानंतर हजारे परिवार टॉस बॉक्स आणि वाटण्या खेळायचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने स्ट्रोक खेळला आहे. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर आपण पाहता धोक्याची घंटा वाजली. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय इथे बघता बघता जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी या 2 धावा एकवटल्या गेल्यात. पहिला 2 बॉल आपण पाहायला मिळाले निर्धाव आले गोलंदाज हसनेनच्या माध्यमातून. तदनंतर या तिसऱ्या बॉलवरती या 2 धावा एकवटल्या गेल्यात. 14 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न लॉफ्टेड इट. येस डेड बॉल असेल पंच. यावेळी देखील ओव्हर पिच होता पंचाकडे अपील करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या संपार सिग्नल लेगबाजच्या स्वरूपात सिंगल आपण पाहताय. लक्ष आपण पाहताय तब्बल 50 आहे आणि 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 35 अजूनही बनवायचे आहेत. येणाऱ्या 14 बॉल मध्ये 14 बॉल 35 ची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. येणार बोरपाडा बी या टीमला. स्टील टू गो. 5वा बॉल यावेळेला उकरायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. दोन धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या साथीने पुन्हा एकदा धावफलक ऍड होईल. हा देखील बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक याच दरम्यान दुसऱ्या देखील कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 33 बनवायचे येणाऱ्या 12 बॉल मध्ये. अर्थातच 16.50 चे रिक्वायरमेंट बॅटिंग करायची आहे येणार बोरपाडा बी या टीमला.
षटक क्रमांक आपण पाहताय तिसरं प्रगती पथावरती 12 बॉल 33 ची गरज या मॅच मध्ये विजयासाठी येणार बोरपाडा या टीमला. स्ट्रायकिंगला आपण पाहताय दौकुरताचा फलंदाज यश डोंगरे. पहिला बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दिशा थोडीशी खराब, अगदी वेगामध्ये त्या नियंत्रण होतं पण दिशेमध्ये नियंत्रण नाही. आणि आयसीसी नियम क्रमांक 22चं उल्लंघन करत असताना पंच आमच्याकडे वळल्यात आणि पंचांनी दर्शवलंय की हा बॉल वाईड असेल. वाईट बॉल आलाय. 18 धावा. यावेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक. वेंशची वार्तालाप करत असताना आसमानी टोला. क्या बात आहे. आता खऱ्या अर्थानं आक्रमकतेला सुरुवात झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत गोलंदाज आरामचा. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल आपल्याला वाईट पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ऍड झाली पण तदनंतर या पहिल्या बॉलवरती या मोठा धमाका. बॅट्समन यश डोंगरेच्या बॅटमधून अरमानच्या विपक्षात. चोवीस स्कोर कार्ड वरती आपण पाहत धाव फलकावरती. यावेळी देखील उकराचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा. बॉल आउटफील्ड फास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून माउंट लाईनच्या बाहेर रन्स मिळतील 4. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 28. वाईट त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार. आता खऱ्या अर्थानं षटकार चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलली जातीये. बॅट्समन यश डोंगरेच्या बॅटमधून यावेळी देखील पायांचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शपोलोना स्ट्रोक खेळायचा होता. सिंगल जरूर एकवटली झाली. पंच आमच्याकडे वळत्या दर्शवतात लेग बायच्या स्वरूपात. ही एकदा ऍड केली जाते. 29 धावा 21 ची गरज या मॅच मध्ये विजयासाठी येणार बोरपाडा या टीमला. 12 मध्ये तब्बल 33 बनवायच्या होत्या. या 3 मध्ये 12 धावा पण पाहिल्या. आता 21 ची अजूनही गरज आहे येणाऱ्या 9 बॉल मध्ये. 9 बॉल 21 ची गरज. स्ट्राईक एंड आपण पाहताय सलामी वीर निखिल चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना यश डोंगरे आणि निखिलला आपण पाहता. 9 बॉल 21 ची गरज. स्ट्राईक एंड निखिल गोलंदाज निघालाय. अरमान पुढचा बॉल घेऊन. या वेळेला आणखीन एक सिंगल. यस पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात सिंगल आपण पाहता. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती ही दुसरी लेग बायच्या स्वरूपात सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 30 धावा स्कोर कार्ड वरती. 8 बॉल 20 ची गरज. याच दरम्यान रोशनदादा भोईर यांचा याच दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे दादा. या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचंय. 8 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता असताना आणखीन एक वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी संघर्ष करतोय येणार बोरपाडा बी हा संघ. पण तदनंतर डॉट पर्सेंटेज वाढवायचा प्रयत्न आपण पाहत आहे स्टार 11 महापोल या संघाचा. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एका क्षमतेचे. आणखीन एक वाईड इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात सलगची दुसरी धावा ऍड केली जाते. धावा कशा का होईना पण धावा येत आहेत. ही खऱ्या अर्थानं जमीची बाजू असेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना येणार बोरपाडा या टीम साठी.
32. 32 धावा. 8 बॉल 18 ची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. बोरपाडा टीमला कमबॅक करावा लागेल. अरमानला स्टील 2 to go. या वेळेला पाहणं गरजेचं आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर इष्टांच्या वरून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चालला. आता कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू आलाय. 2 बॉल वाईट आपल्याला पाहायला मिळाले, पण त्यानंतर लगेचच डॉट बॉल हाताळत असताना अरमानला आपण पाहत आहे. शेवटचा 1 बॉल, लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. शेवटचा आणि महत्वाचा निर्णायक चेंडू. 7 बॉल 18 ची गरज. महत्वाचा बॉल घेऊन पुन्हा एकदा निघाला अरमान. बॅट्समन यश डोंगरेच्या विपरीत फुलटॉस होता. आडव्या वाटता खेळायचा प्रयत्न, दिशा दिली आणि त्या दिशाची दशा होत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि या संघर्षाचा शृंखलात करणारा संघर्षमय चौका. यस, चला कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका. स्टार 11 महापोली या टीमला विनंती असेल. स्टार 11 महापोली सातत्यानं आपल्यापर्यंत पुकारायचं. चला कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका. लगेचच फिल्डिंग सजवा. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. 6 बॉल 14 ची गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी. NR बोरपाडा बी या टीमला या 6 बॉल मध्ये 14 धावा चेस केल्या जातील की या 6 बॉल मध्ये या 14 धावा डिफेंड केल्या जातील, याचं उत्तर येणारी वेळच देऊन जाईल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ एकाच हिमतीचे, एका क्षमतेचे, एका ताकदीचे आज एकमेकांच्या विरोधात आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी दोन हात करताना आपल्याला दिसत आहे. 6 बॉल 14 ची गरज. स्ट्राईक केला आपण पाहताय. जो सलामीसाठी आला होता ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत संयमी खेळी आपण पाहिली आहे, शांतमय सुरुवात आपण पाहिली त्याच्या बॅट मधून निखिलला आपण पाहताय स्ट्राईक येईनला आणि बॉलिंग ट्रॅक वरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आरमला आपण पाहता. पहिला बॉल निखिल साठी. हा पहिला बॉल. यावेळेला देखील 11 बॅटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर रिझन तैनात आहे. कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक खेळला होता पहिल्या बॉल वरती. या 2 धावा कंप्लीट. 6 मध्ये 14 ची आवश्यकता असताना पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्यात. आता समीकरण आपण पाहताय. 5 बॉल 12 ची गरज आहे. सातत्यानं एका धावेसाठी मेहनत करतीये, एका धावेसाठी संघर्ष करतीये, एका धावेसाठी लढतीये येणार बोरपाडा संघ. यावेळी देखील 11 बाट्या खेळायचा प्रयत्न, पंचाकडे अपील करायचा प्रयत्न आणि इथे सिंगल जरूर एकवटली जाईल. इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला गावदेवी महापोली या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यश इथे खऱ्या अर्थानं धावबाच्या स्वरूपात बाद झालाय. 6 मध्ये 14 ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा, 5 मध्ये 12 ची आवश्यकता असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. आता समीकरण आपण पाहताय. 4 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या 11. 4 बॉल 11 ची गरज. यस, 50चं लक्ष आपण पाहता. 39 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या. 11 मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज तब्बल 4थ्या क्रमांकावरती आपण पाहताय नीरज. नीरजच्या खांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी आहे. पुढचा बॉल नीरज तयार. आले आपला बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न. फ्लिक केलाय मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला.
एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. एकच धावेने समाधान मानावं लागतंय. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 6 मध्ये 14ची आवश्यकता असताना आता मॅच येऊन पोहोचली आहे. शेवटचे 3 बॉल आणि धावा करायच्या 10. 3 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा प्रहार येणं भरपूर गरजेचं आहे. बोरपाडा टीमला पण दोन्ही संघाला हार मंजूर नाहीये. डॉट पर्सेंटेज वाढवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय स्टार 11 महापोली संघाला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव, फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस. मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 10ची गरज आहे. यावेळेस एखादा मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल स्ट्रायकिंगला तयार. यावेळेला घडतंय काय? कहाणी में ट्विस्ट. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव ऍड केली जाईल. 3 मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल 9ची गरज. या वेळेला क्लीन बोल्ड, दांडी गोल, फलंदाज बाद, त्रिफळाची यष्टांचा वेध, बॅटर आउट. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये अगदी 3 बॉल मध्ये 9ची आवश्यकता असताना विकेट संपादित केली. 2 बॉल मध्ये 9ची आवश्यकता असताना हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता खऱ्या अर्थानं औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये विजयासाठी येणार बोरपाडा या टीमला. खऱ्या अर्थानं शेवटचा 1 बॉल आपण पाहत आहे आणि या धावा करायच्या 9. आता कोणता तरी चमत्कारच वाचवेल येणार बोरपाडा या टीमला. चांगलं कमबॅक आपल्याला स्टार 11 महापोली या टीमचं पाहायला मिळालंय. आणखीन एक डॉट. याच दरम्यान सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये 50 धावा डिफेंड करत असताना स्टार 11 महापोली या टीमनं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम महापोली अँड हार्ड लक बॉयज टीम येणार बोरपाडा.